दीपो मित्रांनो, मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ज्याला शिकूया तंत्रस्नेह होऊया यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत महावाचन उत्सव 2024 या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग झालेले प्रशस्तीपत्र कसे डाउनलोड करायचे आहे. सुरुवातीला जेव्हा आपण विद्यार्थी सहभाग घेतला होता त्यावेळेस सर्टिफिकेट डाउनलोडला क्लिक केल्यावरती या प्रकारे आपल्याला मेसेजेस होता की सर्टिफिकेट जनरेशन विल बिगिन आफ्टर 2 days. मात्र आता ही समस्या दूर झालेली आहे आणि विद्यार्थ्याचे नाव व शाळेच्या नावासह सुंदर असं प्रशस्तीपत्र माननीय मुख्यमंत्री व माननीय शिक्षण मंत्री यांच्या स्वाक्षरीचे विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले आहेत. तर बघूयात ते डाउनलोड कसे करायचे. तर सर्वप्रथम आपल्याला जावं लागेल आपल्या लाडक्या क्रोम या ब्राउझरवरती. इथे आपण महावाचन उत्सव 2024 टाईप केल्यावरती जी लिंक येईल त्या पहिल्या लिंकला आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. असे पेज आपल्याला दिसेल. इथे युजर लॉग इनवरती क्लिक करायचे. ते निळ्यामध्ये कन्वर्ट होईल. त्या लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीने स्कूलचा डॅशबोर्ड दिसेल. इथे विद्यार्थ्याचे नाव आपल्याला दिसतील. सहभागी जेवढे झालेले आहेत तेवढे त्यांना आपल्याला डावीकडे सरकवायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला जनरेट सर्टिफिकेट हे टॅब दिसेल. या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर झूम इन करून आपण बघूयात इथं वर आपलं प्रशस्तीपत्र ताबडतोब आलेलं आहे. त्यानंतरच्या खाली इथे डाउनलोड सर्टिफिकेट हा पुन्हा एक टॅब आलेली आहे. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्या इंटरनल स्टोरेजला ते प्रमाणपत्र जे आहे ते डाउनलोड होणार आहे. याला आपण क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर आपल्या इंटरनल स्टोरेजमधलं जे ॲप आहे त्या ॲपमध्ये आपल्याला हे प्रशस्तीपत्र डाउनलोड झालेलं दिसेल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.